पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मर्थाय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे ओम श्री राघवेंद्र कानिफळ प्रबुद्ध नानानाथ पंथिका पालिका ब्रह्माचार्य तुझा ठेवा सिद्धना फळ कानुभव ग्रंथकर्ता योगराजा मंत्रसिद्ध गुरुसेवक भक्त तुझा रक्षणाथा पुण्यात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम ओम चैतन्यकालिकानाथ मानवजे हरि ओम हरि ओम. आपण सगळे इथे आलात नुसतं स्वागत नाही तर मी तुमचं अभिनंदन करतो. तुमचा मला हेवा मी नेहमी बोलतो तुमच्या भाग्याचा मला हेवा वाटतो कारण तुम्ही इथे आला. तुम्हाला कल्पना नाही खरं सांगतो खूप लोकांना कल्पना नाही येतात भक्ती त्यांच्या भक्तीवरून पण त्यांना माहीत नाही आपण कुठे आलो काय करतो आपण कोणाचे शिष्य आहोत आपण कोणत्या परंपरेत आहोत कळलं का. देवनाथ महाराजांनी इथे 81 दिवसाचा अनुष्ठान केलेले माझ्या मते 2दा केलेले. पहिल्यांदा आले होते तेव्हा मला 72 किंवा 73 साली मला तर नक्की माहिती नाही कारण तेव्हा मी नव्हतो. पण काय झालं त्याला स्वामीचा आदेश झाला. स्वामी कोण ते त्या माहीत नव्हतं तोपर्यंत मग ते स्वामींना शोधत शोधत मंत्रालून लागले आणि स्वामी सांगितलं तिथे जा मातेच्या इथे जा आणि तो अनुष्ठान केला. पण त्याला इथे हे काही माहिती नव्हतं ते तिथपर्यंत आले. ॲक्च्युली ज्या दिवशी पहिल्यांदा आले ना तुम्हाला माहिती तरी सांगतो तिथे काहीही नव्हतं जंगल होतं. ते एका रात्री आले होते कोणी बोलायला माणूस चिट फाकडून होतं भाषा समजत नव्हती. झाडाखाली रात्रावर झोपलेले उघड्यावरती. आज तिथे मोठा तो हे ना चौक तिथे कळलं का. आणि इथे अतिशय कठीण परिस्थिती म्हणजे आपण आता वाईट म्हणत नाही किंवा काय म्हणत नाही त्यावेळी परिस्थिती तशी होती की येताना ते प्रथम माझ्याला वेध घेत आले त्यांना वेध लागले त्यामुळे ते चालत चालत. पण काय होतं इथे सगळ्या बाजूनी दोन्ही साईडनी बाबळीचे काठे होते जायला रस्ता नव्हता दिसत नव्हता. ते सगळे काठे सारत म्हणून त्यांच्या बाजूला सारत काठे बाजूला सारत होते. त्यांच्या अनेक आदेशात असतो की काठोपडशी चालणं पडतंय. ते खरेखुरे काठे होते आणि आपल्याला जे वाटेल मिळतात मनुष्यरूपी काठे आपले विरोधक ते वेगळे ते आहेतच तो भाग वेगळा. पण इथे प्रत्यक्ष ते अंगावरती काठे जलद वाकून आले. नंतर जे लोक यायचे त्या दरवर्षी सेवेला ते हातात कोयता आणि कुऱ्हाड घेऊन यायचे आणि हा रस्ता साफ करायचे. इथे रस्ता काहीही नव्हता जंगल होतं आणि अशी ओली जमीन होती. अशा परिस्थितीत इथे काहीही नसताना इथे ते राहिलेले. ते ओळखीचं कोण होतो भाषा जाणणार कोण नव्हतं. एक फक्त अक्का नावाची बाई होती तिच्या जावयाचं दुकान आहे. मी आता म्हणजे हे माझी बॅग ठेवली होती बाकी त्याचं कोण राहिलं असं वाटत नाही आता खूप जुनी. त्या अक्काने बाकी महाराणा खूप म्हणजे जमेल तेवढी त्या मनाने मदत केली कारण ती सोलापूरची होती त्यामुळे तिला थोडंसं तरी मराठी समजत होतो बाकी काही नाही. अशा परिस्थितीत त्याने 81 दिवस आवडत होतं. एक भाग करायचा त्याचे 3 भाग काय करायचे एक गाईला गंगेला नाही कळलं का. असं कडक अनुष्ठान केलं. इतके बारीक दिवस ते इतके वेळ की नंतर ते घरी गेलेले कोण ओळखलं पण नाही त्याला कोण ओळख म्हणजे इतके. पण इथे देवी प्रसन्न झाली इतके प्रसन्न झाले इतके जवळ तुम्हाला माहिती आहे काल काही सांगितलं की अशी काय पाहिजे पण त्याला महाराजांना होतो माहिती समजत होतं बुद्धिमान होते. त्यांनी काय घेतलं फक्त देवीचा आशीर्वाद घेतला बाकी धन दौलत संपत्ती काही घेतली नाही. आणि पुढच्या कार्याला सुरुवात केली. त्याच्यानंतर एकदा त्यांनी अनुष्ठान केलं होतं तेव्हा महालक्ष्मी आणि हनुमानजी त्यांच्या कायम बरोबर असायचे कळलं का. तर इथे सांगायचं मुद्दे जास्त लांबत नाही आपण नंतर कधी सत्संगात बडीला वगैरे बोलू कळलं का की सांगण्यासारखं खूप आहे. फक्त इथे या आणि अनुष्ठान करा. ही इथे प्रत्यक्ष हनुमानजी मातेच्या संरक्षणासाठी बसलेले मातेच्या संरक्षणासाठी हनुमानजी बसलेले स्वतः 24 तास काय आणि माता तर प्रत्यक्षात आहे. तर यांची जर आपण सेवा केली मी तुम्हाला काय म्हणतो तुम्ही भाग्यवानात तो आपण महाविष्णूच्या परंपरेतले आहोत. तुम्ही एका फार मोठ्या इतिहासाचे साक्षीदार आहात. तुम्ही खूप मोठा इतिहास घडवत आहे. हा नंतरलीला जाईल तो वाचायला तुम्ही आम्ही कोण नसणार कळलं का.
पण त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी जबाबदारीने वागलं पण पाहिजे. ही भविष्यातली गोष्ट आहे. भविष्यात लिहितील तर लिहितील, पण आज तुम्ही इतिहास घडवताय आणि इथे देवनाथ महाराजांनी चालू केलेली परंपरा तुम्ही चालू ठेवताय आनंदाने. इथे आलेल्या लोकांना किती आनंद होतो बघा. सगळं विसरतात, घर दार बायको मुलं तारीख पैसे कर्ज घेणं देणं काय कोणाला काय आठवत नाही. इथे आल्यावर अशी अद्भुत जागा आहे आणि स्वामींची अगाध महिमा त्याला एकच शब्द आहे स्वामींचा की स्वामींचा महिमा अगाध आहे. अशा ठिकाणी आपण आलेलो. जास्तीत जास्त पुण्य घ्या. बोला अजून एवढीच माहिती सगळी विनंती आहे. घरी जाताना आनंद घेऊन जा. आदेश. जय